रसिक श्रोत्यांचे आज मनापासून स्वागत. आज आपल्याला इथे श्यामली सुकटणकर यांच्या गायनाच्या कार्यक्रमासाठी आपण जमले आहोत. त्या सर्वसम्राज्ञी आशा भोसले यांची अजरामर गाणी गाणार आहेत. सर्वप्रथम आपण तिन्ही कलाकारांचा सत्कार करूया. मी सुहासला विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करावा. श्यामली सुकटणकर, अमेय ठाकूर देसाई, झंकार कानडे आणि ध्वनी संयोजन करणारे निनाद कांबळे. त्यांना विनंती करते की त्यांनी आजचे प्रायोजक श्रीवसौ आठले यांचा सत्कार करावा फुलं देऊन. वीणा लोंढे आणि सुहास आठलेकडे सोपवते. आजच्या समारंभासाठी खास मुंबईहून आलेल्या या कलाकारांची मी आपल्याला ओळख करून देते. सारेगम लिटल चॅम्पमधली छोटी शाल्मली खूप जणांना आठवत असेल. त्या पर्वानंतरही तिचा संगीताचा रियाज चालूच राहिला आणि या संगीत क्षेत्रात तिनं स्वतःची ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. संगीताबरोबरच तिने रुईया कॉलेजमधून इकॉनॉमिक्स आणि स्टॅटिस्टिक्समध्ये BA केलं आणि आता ती CFAचा कोर्स करत आहे. ती सारस्वत बँकेची ब्रँड ॲम्बॅसेडर आहे. TV वरील अनेक चॅनल्सवर सुरू असलेल्या मालिकांची शीर्षक गीतं शाल्मलीनं गायली आहेत. जसं की मीठा खट्टा प्यार हमारा, अबोली, घरोघरी मातीच्या चुली इत्यादी. मुंबई टाईम आणि हसले मनी चांदणे या सिनेमासाठी तिने पार्श्वगायन केलं आहे. आठवा स्वर, गीतांजली, गणपती बाप्पा मोरया या अल्बममध्ये अनिल मोहिलेंच्या मार्गदर्शनाखाली ती गायली आहे. आकाशवाणी आणि दूरदर्शनवरही तिचे कार्यक्रम झाले आहेत. एवढ्या लहान वयात तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. 2009 साली नवशक्ती पुरस्कार, 2011 साली उभरत्या गायिकेसाठीचा अनिल मोहिले पुरस्कार, 2012 साली रत्नागिरी नाट्य संमेलन पुरस्कार, तर 2022 साली लोकमत सूर्यज्योत्स्ना राष्ट्रीय संगीत पुरस्कार. तुझी अशीच प्रगती होत राहावो आणि तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होत अशा शुभेच्छा आम्हा सर्वांतर्फे शाल्मली तुला मी देते. आज कीबोर्डवर साथीला आहेत झंकार कानडे. MCA असलेल्या कानडे यांनी अनेक रियालिटी शोज तसंच सुरेश वाडकर, अजय अतुल, अशोक पत्की यांच्या कार्यक्रमामध्ये कीबोर्डची साथ केली आहे. तबला वादक आहेत श्रीयुत अमेय ठाकूर देसाई. हृदयनाथ मंगेशकर, अशोक पत्की यांच्यासारख्या प्रथितयश कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं आहे आणि फुलवंती, गुलकंद, तरला दलाल या चित्रपटांसाठी त्यांनी वादन केलेलं आहे. आता आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया. शाल्मली, तुझं पहिलं गीत सादर कर.
शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. जय शारदे वागेश्वरी हे सरस्वती स्तवन आत्ता आपण ऐकले. याची रचना होती श्रेष्ठ कवयित्री शांता शेळके यांची आणि संगीत रचना होती श्रीधर फडके यांची. ऋतू हिरवा या अल्बममधील हे गीत होतं. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती उर्फ माई मंगेशकर यांच्या 5 अपत्यांपैकी आशा भोसले हे तिसरे अपत्य. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचे निधन झाले त्यावेळेस आशाताई अवघ्या 9 वर्षांच्या होत्या. लता दिदी त्यांच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठ्या. कामाच्या शोधात दिदी मुंबईला आल्या आणि त्यावेळेस भावंडांमध्ये सगळ्यात सुदृढ आशाताई यांनी अशक्त मीना आणि आपल्यापेक्षा लहान उषा आणि बाळ यांना आधार दिला. पोलादी तब्येतीची पठाण असे त्या स्वतःला म्हणत असत. तेव्हापासून कष्ट करण्याची सवय आणि संघर्ष करावा लागला तो पुढे अविरत सुरूच राहिला. 1943मध्ये 9व्या-10व्या वर्षी दत्ता डावजेकर यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली माझं बाळ या चित्रपटाच्या कोरसमध्ये गाऊन सुरू झालेला प्रवास पुढे अखंड 90पर्यंत वयाच्या सुरूच होता. पद्मविभूषण आशा भोसले यांचा सांगीतिक प्रवास विलक्षण थक्क करणारा आहे. जवळजवळ 8 दशकांमध्ये 12,000च्या वर गाणी गाऊन त्यांनी जागतिक विक्रम केला. संख्या वाढली तर गुणवत्ता घसरते हा अर्थशास्त्राचा सिद्धांत आशाताईंनी सपशेल खोटा ठरवला. आशाताईंची गाणी म्हणजे शब्दार्थ, भावार्थ आणि चित्रार्थ हे 3ही लक्षात घेऊन केलेले गायन. यामागे अथक परिश्रम तर आहेतच. माझं गाणं निर्दोषच असायला हवं हा अट्टाहासही त्यांनी बाळगला आणि दोषांवर हेतुपूर्वक मात केली हेही तितकंच महत्त्वाचं. हळूहळू स्वतःच्या गायनाचा स्तर सुधारत आपले सांगीतिक क्षितिज विस्तारत आशाताई स्वतःचे एक स्वतंत्र वेगळी गायिका म्हणून स्थान निर्माण करत गेल्या. वयाच्या 90त सुदेश भोसलेंबरोबर एक मैं और एक तू हे गीत गाताना त्यांची पावलेही डौलदारपणे थिरकत होती. इतक्या त्या उत्साही जिंदादिल होत्या. संगीतावरील प्रेम आणि काम यांचा सुंदर मिलाफ त्यांनी साधला. क्लासिकल, पॉप, गझल, कॅबरे, अभंग अशी वेगवेगळ्या प्रकारची गाणी गाऊन स्वतःला त्यांनी सतत नव्याने घडवले, अपडेट ठेवले. इथे मला कुसुमाग्रजांच्या एका कवितेतल्या काही ओळी गुणगुणाव्याशा वाटतात. माझे जगणे होते गाणे, माझे जगणे होते गाणे, कधी मनाचे कधी जनाचे, कधी मनाचे कधी जनाचे, कधी घनाशय कधी निराशय, केवळ नाद तराणी. आलापींची संथ सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ, आलापींची संथ सुरावळ वा रागांचा संकर गोंधळ, कधी आर्तता काळ जातली माझे जगणे होते गाणे. 12 एप्रिल 2026 रोजी आशा भोसले यांचे निधन झाले. त्यानंतर 31 मे 2026 या दिवशी पद्मभूषण ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर या काळाच्या पडद्याआड गेल्या. लता दिदी, आशाताई, सुमनताई या समकालीन गायिका. तिघींची गायकी वेगळी होती. तिघीही आपापल्या ठिकाणी श्रेष्ठ अव्वलच होत्या. सुमनताईंना आदरांजली म्हणून शाल्मली त्यांचे गीत सादर करणार आहे. कीतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, कीतकीच्या बनी तिथे नाचला ग मोर, गहिवरला
तिच्या बनी तेथे नाचला ग मोर. भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले. भाव फूल रात्रीच्या अंतरंगी डोलले, धुक्यातुनी कुणी आज भावगीत बोलले. डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले, डोळ्यात पाहिले कौमुदीत नाचले. स्वप्नरंग स्वप्नीच्या सुरासुरात थांबले, झाडावरी दिसला ग भारला चकोर. गहिवरला मेघनभी सोडला गधीर, केतकीच्या बनी तेथे नाचला ग मोर. ते मुंबईला नशीब आजमावण्यासाठी 1950च्या दरम्यान आल्यानंतर लक्ष्मीपूजन नावाच्या सिनेमासाठी निर्माते श्रीयुत पोतनीस यांनी खळे यांना संगीत दिग्दर्शक म्हणून ठरवलं. त्यात सब कुछ गदिमा होते, पण खळे यांचं नाव कधीही न ऐकल्याने खळ्यांना गदिमांची मान्यता नव्हती. शेवटी राम गबाले यांच्या मध्यस्थीने माडगुळकर कबूल झाले. खळे यांनी 2 गाणी स्वरबद्ध केली, ती म्हणजे गोरी गोरी पान आणि एका तळ्यात होती, दोन्ही आशाताईंच्या आवाजात. तो सिनेमा झाला नाही, पण ही गाणी अजरामर झाली. 1952 साली HMVने याची ध्वनिमुद्रिका काढली. ऐकूया, एका तळ्यात होती, शाल्मली गाते. एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तळ्यात एक. एका तळ्यात
मस्त आहेच खूप. मराठी चित्रपट भावसंगीतातील ज्येष्ठ संगीतकार गायक बाबूजी उर्फ सुधीर फडके यांचा वारसा तितक्याच समर्थपणाने पुढे चालवणारे त्यांचे चिरंजीव श्रीधर सुधीर फडके. स्वतःचा स्वतंत्र ठसा त्यांनी संगीत क्षेत्रात उमटवला आहे. लहानपणी त्यांचा गाण्याशी काहीही संबंध नव्हता, फक्त ऐकण्यापुरता होता. कारण शिक्षण आधी पूर्ण कर असं वडिलांनी बजावलं होतं असं श्रीधरजी म्हणतात. पुढे ते आवडीने संगीत क्षेत्रात आले. संगीत हा व्यवसाय नसल्याने त्यांनी कधीच तडजोड केली नाही. कवितेतील अर्थाला प्राधान्य देऊन संगीत रचना करणारे असे श्रीधरजीबद्दल म्हणता येईल. उत्तम चाल कशी असावी हे मी बाबूजींकडूनच शिकलो असे ते म्हणतात. ऋतू ही रवा या अल्बमच्या संदर्भात एक आठवण त्यांनी एका कार्यक्रमात सांगितली, ती अशी. ऋतू ही रवा या अल्बमसाठी ते 1989मध्ये आशाताईंना भेटले होते. त्या तयारही झाल्या, अल्बम करायचं ठरलं. पण त्यानंतर अचानक आशाताई त्यांच्याशी बोलेनाशा झाल्या. काहीच संपर्क होऊ शकला नाही. त्या रागावल्या आहेत असं श्रीधरजींना कळलं. शेवटी धीर करून श्रीधरजींनी आशाताईंना फोन केला. तेव्हा त्या म्हणाल्या, मी तुझ्यावर रागावले आहे, अत्यंत कठीण गाणी तू माझ्याकडून गाऊन घेतोस. शेवटी 1991मध्ये ऋतू ही रवा हा अल्बम तयार झाला. अमाप प्रसिद्धी त्या अल्बमला मिळाली. त्यातली सगळीच गाणी आजही तितकीच लोकप्रिय आहेत. त्यातलंच एक कवयित्री शांता शेळके यांनी लिहिलेलं घनराणी साजना. घनराणी साजना, घनराणी
बर्मन उर्फ पंचमदा यांच्याबरोबरची आशाताईंची जोडी म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील क्रांतीच होती. पंचमदा यांनी आशा भोसले यांच्या आवाजाचा अचूक वापर करत पाश्चिमात्य संगीत शैली आणि भारतीय चित्रपट संगीत यांचा मिलाफ असलेली गाणी त्यांच्याकडून गाऊन घेतली. इतकी अवघड गाणीच मला का दिली जातात असे आशाताईंनी पंचमदांना विचारले. त्यावेळेस पंचमदा म्हणाले होते, अशी गाणी गाण्याची क्षमता केवळ आशा भोसले या गायिकेकडेच आहे. दम मारो दम पिया तू अब तो आजा, चुरा लिया है तुमने जो दिल को, ही गाणी अतिशय लोकप्रिय झाली. आजही ती रसिकांच्या स्मरणात आहेत. आशाताईंचा बेहोश करणारा स्वर आणि पंचमदांचा सूर दोन्हीचा ताळमेळ अफाट होता. पंचमदा म्हणजे आशाताईंचा एक हळवा कोपरा होते. पती, संगीतकार, मित्र, शिष्य असं बरंच काही त्यांच्या नात्यात होतं. आशाताईंचं अष्टपैलुत्व ज्याला खरोखर उमगलं त्यापैकी एक पंचमदा होते. R.D. बर्मन, आशाताई यांच्याबरोबर आणखी एका व्यक्तीचा उल्लेख येतो. ती व्यक्ती म्हणजे कवी गुलजार. या तिघांच्या एकत्र येण्याने अनेक अजरामर गाणी तयार झाली. या त्रिकुटाचा दिल पडोसी है हा अत्यंत लोकप्रिय अल्बम प्रसिद्ध आहे. या तिघांच्या एकत्र कारकिर्दीतला महत्त्वाचा टप्पा म्हणजे 1987 साली प्रदर्शित झालेला एक अतिशय सर्वांगसुंदर चित्रपट इजाजत. मला असं वाटतं आपल्यापैकी खूप जणांनी पाहिला असेल. हा चित्रपट अनेक अंगांमुळे गाजला. रेखा, नासिरुद्दीन शहा, अनुराधा पटेल यांचा नितांत सुंदर अभिनय, R.D.चं संगीत, गुलजार यांनी लिहिलेली गाणी आणि आशाताईंनी गायलेली गाणी, यातील मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है या गाण्याने इतिहास घडवला. हे गाणे म्हणजे मुक्तछंदात लिहिलेली एक कविता आहे. प्रेयसी आपल्या प्रियकराकडे एका व्यतीत केलेल्या क्षणांच्या आठवणी परत मागत आहे. सुरुवातीला R.D. या गाण्याला संगीत देण्यासाठी अजिबात राजी नव्हते. याला काय संगीत द्यायचं असं त्यांचं म्हणणं होतं. पण केवळ आशाताईंच्या आग्रहामुळे ते या गाण्यास संगीत द्यायला तयार झाले. नंतर हे गाणे हिंदी चित्रपट संगीतात एक बैलाचा दगड ठरले. याच गाण्यासाठी आशाजींना उत्कृष्ट गायिकेचा म्हणून राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आणि गुलजारजींनाही उत्कृष्ट गीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. ऐकूया मेरा कुछ सामान. मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है, मेरा कुछ सामान तुम्हारे पास पड़ा है. हो सावन के कुछ भीगे भीगे दिन रखे हैं,
छतरी में जब आधे आधे भीग रहे थे, आधे सूखे आधे गीले, सूखा तो मैं ले आई थी। गीला मन शायद बिस्तर के पास पड़ा हो, वो भिजवा दो, मेरा वो समा लौटा दो। एक सौ सोलह चांद की रातें, तुम्हारे कांधे का दिल। 116 चांद की रातें, तुम्हारे कांधे का दिल। गीली मेहंदी की खुशबू, झूठ मूठ के शिकवे कुछ, झूठ मूठ के वादे भी सब याद करा दो, सब भिजवा दो, मेरा वो समा लौटा दो। सब भिजवा दो, मेरा वो समा लौटा दो। एक इजाज़त दे दो बस, जब इसको दफनाऊंगी, मैं भी वही सो जाऊंगी, मैं भी वही सो जाऊंगी। अत्यंत तरल आणि हळवं असं हे गाणं तितक्याच तरलपणे आणि हळव्यापणे सगळ्या कलाकारांनी सादर केलेलं आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. शाल्मली, तू निवडलेली गाणी सर्वांना परिचित आहेत, लोक गुणगुणत आहेत, माना डोलावत आहेत. तेव्हा कार्यक्रम आता पुढे नेऊया. सुरेश भट यांनी मराठी भाषेत गझल हा काव्यप्रकार रुजवला, म्हणून त्यांना गझल सम्राट असं संबोधलं जातं. सुरेश भट स्वतः उत्तम गायक होते. त्यांनी लिहिलेल्या कवितांचं एक चोपडं हृदयनाथ मंगेशकरांना फुटपाथवर सापडलं. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढलं आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या लोकप्रिय केल्या. महाराष्ट्राचे भावगंधर्व म्हणून हृदयनाथ मंगेशकर ओळखले जातात. सुरेश भट, चिंतन खानोलकर, ग्रेस, शांता शेळके यांच्या अनेक कवितांना अनवट भावपूर्ण चाली त्यांनी दिल्या आणि ती गाणी अजरामर केली. त्याचबरोबर संत ज्ञानेश्वर, सूरदास, कबीर, मीराबाई यांच्या रचनाही हृदयनाथांनी संगीतबद्ध केल्या आहेत. त्यांच्या चाली हिंदुस्थानी अभिजात संगीत आणि रागदारींवर आधारित असल्या तरी त्यातही ते अनेक प्रयोग करतात. आपल्या वडिलांच्या दीनानाथांच्या गायकीतील ताना, बंदिशी, लयकारी यांचा अत्यंत आदराने त्यांनी उपयोग केला आहे. केव्हा तरी पहाटे या गझलबद्दल आशाताई म्हणतात की या गझलने मला जीवनात खरा आनंद दिला आहे. एक एक अंतरा नवा आनंद देतो. बाळासाहेबांनी त्याला चालही सुंदर दिली आहे. हे काव्य गाताना मी माझ्यात रंगून जाते. हे गाणं फक्त माझं आहे, दुसऱ्या कुणी गायलेलं मला आवडत नाही, असं आशाताईंनी सप्तरंग या सुरेश भटांच्या कविता संग्रहाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे. शाल्मली, तू त्यांची मनोमन परवानगी घे आणि केव्हा तरी पहाटे हे गाणं सादर कर. मला
मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे उलटून रात्र गेली मिटले सुकून डोळे मिटले सुकून डोळे हरवून रात गेली केव्हा तरी पहाटे सांगू तरी कसे मी वयकोवळी उन्हाचे वयकोवळी उन्हाचे सांगू तरी कसे मी वयकोवळी उन्हाचे उन्हाचे उसवून श्वास माझा उसवून श्वास माझा हसवून रात गेली उसवून श्वास माझा उरले उरात काही आवाज चांदण्यांचे उरले उरात काही आवाज चांदण्यांचे आकाश तारकांचे उचलून रात गेली आकाश तारकांचे उचलून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली मिटले 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 सुकून डोळे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे छान म्हटलंस, मजा आली. पाकिस्तानी गझल गायक व संगीतकार गुलाम अली यांनी भारतात आशाताईंबरोबर एक ध्वनिमुद्रिका केली. तिचं नाव होतं मेराज ए गझल. गुलाम अली यांची मखमली आवाजाचा गायक अशी ओळख होती. त्यांच्या आवाजातील फिरत सुरांचा आणि शब्दांचा लगाव ओळखून आशाताईंनी त्यांना तशीच मोलाची साथ दिली. त्यांनी निवडलेल्या एक से एक वरचढ शब्दबद्ध गझलांना आशाताईंनी आपल्या अंदाजात दिलेलं चोख उत्तर म्हणजे मेराज ए गझल. सगळ्याच गझला अप्रतिम. त्यातलीच एक गाजलेली गझल म्हणजे शब्बीह अब्बास यांनी लिहिलेली सलोना सा सजन और मैं हूँ.
चुराए चैन रातों को जगाए चुराए चैन रातों को जगाए चुराए चैन रातों को जगाए पिया आए चलन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ जिया में अगन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ सलोना सा सजन है और मैं हूँ. सर्वांतर्फे आशाताईंच्या आयुष्यात एक सुवर्ण पर्व आलं ते उमराव जान या चित्रपटाच्या निमित्तानं. यावेळी संगीतकार होते खय्याम. खय्याम यांच्या संगीत शैलीत आलाप, सूक्ष्म अभिव्यक्ती आणि भावनांच्या आविष्कारांना महत्त्व होतं. या चित्रपटाची नायिका उमराव जान ही प्रत्यक्ष जीवनात एक प्रशिक्षित शास्त्रीय संगीत गायिका होती. मात्र तिची गायकी खालच्या पट्टीची होती. खय्याम यांनी आशाजींना स्वतःला अपेक्षित असलेली पट्टी गाऊन दाखवली आणि ते म्हणाले, हमें आशाजी नहीं उमराव जान चाहिए. या गाण्यांसाठी खय्याम यांनी आशाताईंना अर्धा नोट खाली गायला सांगितलं होतं. आशाताईंना स्वतःलाही विश्वास नव्हता की त्या हाफ नोट खाली गाऊ शकतील म्हणून. अखेर त्यांनी खय्याम यांचं मानलं आणि पुढचा सगळा इतिहास आहे. उमराव जानची आशाताईंनी गायलेली सर्वच्या सर्व गाणी लोकप्रिय ठरली आणि त्यांना पहिला राष्ट्रीय पुरस्कारही या चित्रपटानं मिळवून दिला आणि खय्याम यांना संगीताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. या चित्रपटामुळे आशाताईंचं स्थान एक सर्वश्रेष्ठ अभिजात गायिका या स्थानावर जे गेलं ते कायमचं. यावेळी त्यांच्या आवाजातली परिपक्वता सर्वोच्च पातळीवर पोहोचली होती. शाल्मली सादर करीत आहे दिल चीज क्या है. चीज क्या है आप मेरी जान लीजिए. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. बस एक बार मेरा कहा बस एक बार मेरा कहा मान लीजिए. बस एक बार मेरा कहा मान लीजिए. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए. दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए.
दीवारों दर को गौर से पहचान लीजिए, दीवारों दर को गौर से पहचान लीजिए, दिल चीज क्या है आप मेरे जान लीजिए। मुश्किल नहीं है कुछ भी, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए, मुश्किल नहीं है कुछ भी अगर ठान लीजिए, दिल चीज क्या है आप मेरी जान लीजिए, बस एक बार, बस एक बार, बस एक बार मेरा कहा मान लीजिए, मान लीजिए, मान लीजिए। आशाताईंना चित्रपटसृष्टीत प्रथम गाण्याची संधी मिळाली ती डी उर्फ दत्ता डावजेकर यांच्यामुळे. माझं बाळ या चित्रपटासाठी दीदींबरोबर कोरसमध्ये त्या गायल्या ते 1943 साल असावं. डी यांनी अनेक भावगीतं तसेच हिंदी मराठी चित्रपटगीतांना संगीत दिलं. अनेक गायकांना त्यांच्यामुळेच या क्षेत्रात गाण्याची संधी मिळाली. जवळजवळ 60हून अधिक चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं. पाठलाग, पडछाया, पाहू रे किती वाट, पेडगावचे शहाणे हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट. 1963 साली प्रदर्शित झालेल्या पाहू रे किती वाट या चित्रपटातील भारतीय नागरिकाचा घास रोज अडतो ओठी, सैनिक हो तुमच्यासाठी हे गदिमांनी लिहिलेले गाणे अतिशय लोकप्रिय झाले. ह्या गाण्याने त्यावेळेचे सगळे विक्रम मोडले होते आणि या गाण्याला मिळालेलं सगळं उत्पन्न सैनिक कल्याण निधीला त्यावेळी देण्यात आलं. ऐकूया शाल्मलीकडनं या डोळ्यांच्या दोन.
करून दिलंस. खूप छान खूप जुनं गाणं आहे. राजा बढे हे गीतकाव्य आणि भावकाव्य लिहिणारे नामवंत कवी आपल्या कवितेचा धर्म ओळखून शेवटपर्यंत मनाला आल्हाद देण्याचं चांद्रव्रत त्यांनी निष्ठेनं पार पाडलं. पंडित हृदयनाथांनी चाल दिलेलं आणि आशाताईंनी गायलेलं चांदणे शिंपीत जाशी हे पहिलं गाणं. या गाण्याचं गारुड अजूनही रसिकांच्या मनावर आहे. शाल्मली सादर करत आहे चांदणे शिंपीत जाशी. वादक कलाकारांची तुला साथ आहे की प्रत्येक वेळेस आता कुठला नवीन शब्द वापरावा तेव्हा अप्रतिम हा वापरून बोथट झालेला शब्द वापरते. ॲक्च्युली माझ्यापेक्षा हे दोन वादक कुठच्याही कार्यक्रमात आपल्याला फक्त दोन वादक कधीच नसतात, कारण ही जी सगळी गाणी त्याच्यात इतकं इन्स्ट्रुमेंटेशन आहे आणि हे सगळं इन्स्ट्रुमेंटेशन जर तुम्हाला जाणवत नसेल की काहीतरी कमी आहे बाबा इकडे, तर हे ह्या दोघांमुळे पुरेपूर भरपाई करतायत. हे सगळं इन्स्ट्रुमेंटेशन दोघंच वाजवत आहेत, त्याच्यामुळे यांचं भरभरून कौतुक. नक्कीच आम्हाला जाणवता येते. जेव्हा सुरुवातीला ऐकलं ना दोनच वादक आहेत, पण म्हटलं हे इतके कसलेले असणार की त्यामुळे चांगलंच होणार सगळं. गंगाधर महांबरे यांचं सोबती या चित्रपटातलं गीत पाण्यातले पाहता, या गाण्याची चाल गायला अवघड आहे. मधल्या कडव्यातलं सूर अनपेक्षित वाटणारे चमत्कृतीपूर्ण आहेत. खळ्यांच्या रचना ऐकायला गोड साध्या सोप्या वाटल्या,
तरी गाणाऱ्याला त्याच्या कठीणपणाची जाणीव होते, असं पंडित भीमसेन जोशी आणि लता दिदी म्हणत असत. पाण्यातले पाहता हे गाणं गायचं आव्हान आशाताईंनी स्वीकारलं. त्या खळे काकांना म्हणाल्या, एकाच टेकमध्ये हे गाणं जमलं तर आपण फायनल करू. तसंच झालं. निसर्गाचं सौंदर्य आणि मनातले आनंदाचे भाव या गाण्यात तरलपणे व्यक्त झाले आहेत. हे गाणं पंचमदांचंही अत्यंत आवडतं गाणं होतं. आशाताईंनी जीवनात इतकं दुःख भोगलं आहे की त्यांना मोडून पडण्यापेक्षा त्या दुःखाहून मोठं होणं त्यांनी पसंत केलं. सोसणाऱ्या आशाताई आणि गाणाऱ्या आशाताई जणू वेगळ्याच होत्या. त्यामुळे त्यांचं गाणं पाण्याप्रमाणे नितळ प्रवाही होतं. आपण फक्त त्यातलं प्रतिबिंब पाहायचं, ते हसरच असणार. शाल्मली सादर करत आहे पाण्यातले पाहता. प्रतिबिंब हसणारे
1950 ते 1970 साधारण हा काळ मराठी तसेच हिंदी चित्रपट संगीताचाही सुवर्णकाळ होता. त्यात एक नाव प्रामुख्याने पुढे येते ते म्हणजे ओंकार प्रसाद नय्यर, ज्यांना प्रेमाने O.P. नय्यर किंवा किंग ऑफ रिदम म्हटले जाते. नय्यर यांनी आशा भोसले यांना सहाय्यक अभिनेत्रींसाठी, खलनायिकांसाठी गाणारी गायिका या सावलीतून बाहेर काढून मुख्य नायिकेचा आवाज बनवले. नय्यर यांनी त्या काळातील गीता दत्त, शमशाद बेगम, मुबारक बेगम यांच्या पुढे नेऊन आशा भोसले यांना अव्वल गायिकेचे स्थान मिळवून दिले. स्वतःची वेगळी धाडसी गायिका होण्याचे श्रेय आशाताई नेहमीच O.P. नय्यर यांना देत असत. एक से एक अत्यंत गाजलेली गाणी 1960च्या दशकात या जोडीने दिली. O.P. नय्यर यांनी आशा भोसले यांच्यासोबत 70हून अधिक चित्रपटांसाठी संगीत दिलं. 300हून अधिक गाणी तयार केली. O.P.नी आशाताईंवर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. यावर आशाताई म्हणायच्या, नय्यर यांनी माझ्यासाठी केवळ संगीत नाही दिलं तर मला घडवलं. केवळ गायिका आणि संगीतकार असं हे नातं नव्हतं, तर त्यांच्यात छान बंध निर्माण झाले होते. काही कारणांनी 1972मध्ये ही भागीदारी संपुष्टात आली, तरी नंतरच्या काळात दोघेही त्यांच्या एकत्र भूतकाळाबद्दल अत्यंत आपुलकीने बोलत असत. ऐकूया O.P. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेली आणि आशाताईंनी गायलेली 2 लोकप्रिय गाणी. हा
आशाताईने, आणि आशाताई कधी नुसतं गातच नाहीत, पण ह्याच्यात एक्स्ट्रा एक्सप्रेशन्स आणि एक्स्ट्रा इमोशन्स आहेत. म्हणजे हसण्याचे किंवा असे काही साऊंड्स त्यांनी छान दिले आहेत. त्याच्यामुळे हे गाणं अख्खं गायला खूप कठीण आहे, तर प्लीज सांभाळून घ्या. आणि माझी रिक्वेस्ट आहे की खूप लोकांना इथे गाणी येत आहेत असं मी बघते आहे, तर प्लीज माझ्याबरोबर गा, कारण हा आपला एक छान फॅमिलीसारखा एक प्रोग्राम आहे. तर प्लीज संकोच करू नका, प्लीज खुल्लेपणे गा प्लीज. ओके, थँक्यू. हमसे रोशन है चांद और तारे, हमको दामन समझ गैरत का, उठ गए हम मगर ज़माने से, नाम मिट जाएगा मोहब्बत का, दिल है नाजुक कली से फूलों से, ये न टूटे ख्याल रखेगा, और अगर आपसे टूट गया, जाने जाए इतना ही समझिएगा, फिर कोई बावर मोहब्बत से अपनी जुल्फे नहीं संवारेगी, आरती फिर किसी कन्हैया की कोई राह नहीं उतारेगी. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं. आओ हुजूर तुमको सितारों में ले चलूं, दिल झूम जाए ऐसी बहारों में ले चलूं. आओ हुजूर आओ.
शाल्मली, तू हिंदी आणि उर्दूचे उच्चारही फार सुंदर करतेस, तेव्हा त्याचंही तू बहुतेक प्रशिक्षण घेतलेलं असणार. एक गोष्ट आठवते, लता दीदी म्हणजे लता मंगेशकर सुरुवातीला अगदी जेव्हा चित्रपट क्षेत्रात आल्या, त्यांचं नाव एवढं कोणाला माहीत नव्हतं, तेव्हा त्यांची ओळख दिलीप कुमारांशी करून दिली गेली आणि सांगितलं, या लता मंगेशकर महाराष्ट्रियन है, तो इनके गाने में दाल चावल की बू आएगी. तुझ्या गाण्यात अजिबात असली बू आली नाही, अप्रतिम गायलीस, धन्यवाद. आणि परत ह्या कलाकारांनी दोघांनी म्हणजे कसली कमीच आम्हाला वाटून दिली नाही. जे काही सगळं करायचं ते दोघांनी मिळून केलेलं आहे आणि तू गायलीस, खूप छान. आता आपण परत मराठीकडे वळूया आणि मराठी उच्चारही इथे चांगले आहेत बरं का, नाही तर आजकाल मराठी मंडळींचंही मराठी उच्चार बरोबर नसतात. सुधीर फडके म्हणजे बाबूजी, गदिमा आणि आशाताई या त्रयीने 1950 ते 60च्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत कमाल केली. जगाच्या पाठीवर, सुवासिनी, लाखाची गोष्ट किती म्हणून नावं घ्यावीत. बाबूजी शब्द, ताना आणि भावनांना प्राधान्य देत ते आशाताईंनी आत्मसात केलं. फडके साहेबांमुळेच माझं मराठी सुधारलं असं त्या म्हणत असत. सुवासिनी चित्रपटातली जीवलगा कधी रे येशील तू हे गाणं गायला अत्यंत कठीण होतं. या दीर्घ गाण्यातील प्रत्येक अंतऱ्यात वेगवेगळ्या रागात चाल बांधलेली आहे. पण आशाताई आपल्या खुबीनं हे गाणं गायला लागल्या. मी मूर्ती करायला गेलो पण चिन्नी लागायच्या आत मूर्ती बनत गेली असं बाबूजी म्हणाल्याचं श्रीधर फडके यांनी सांगितलं आहे. आशाताईंची ऊर्जा आणि वैविध्य दैवी आहे, बुद्धीला प्रतिभेची जोड आहे आणि मी उत्कृष्ट रीतीने करावं ही इच्छा आहे. शाल्मली सादर करत आहे जीवलगा कधी रे येशील तू. दिवसा मागुनी दिवस चालले, ऋतू मागुनी ऋतू, जीवलगा कधी रे येशील तू, जीवलगा कधी रे येशील तू, शारद शोभा आली गेली,
ॲक्च्युली याची एवढी व्हर्जन्स आहेत ना की हेमंती खूप ठिकाणी नसतंच, त्याच्यामुळे पुढच्या वेळी मी नक्की हेमंती करून येईन. हजारो गाणी गाऊनही ज्यांच्या आवाजातील ताजेपणा कधी संपला नाही, ज्याचा गोडवा किंवा धारही कमी झाली नाही, अशा आशाताई. प्रेमगीत, विरहगीत, कॅबरे, डिस्को, गझल, मुजरा, कव्वाली, लावणी यापासून भक्तिसंगीत ते नाट्यसंगीत गाणाऱ्या आशाताई. अभंगातली ओतप्रोत भक्ती, प्रेमगीतातील अनुराग, शृंगारगीतातील मधाळ मादकता, विरहगीतातली दुखरी वेदना, लावणीतील लाडिक भाव, उडत्या गाण्यातील खट्याळपणा आणि बिनधास्तपणा या समस्त भावना आपल्या आवाजातून कोट्यवधी गानरसिकांच्या हृदयापर्यंत थेट पोचवण्याची अद्भुत क्षमता असलेल्या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ गायिका आशाताई. आता ऐकूया एक लावणी. लिहिली आहे शांता शेळके यांनी मराठा तितुका मेळवावा या चित्रपटासाठी. संगीत दिग्दर्शक आहेत आनंदगण म्हणजेच लता दिदी. त्यांनी संगीत दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा आनंदगण हे गुप्त टोपण नाव वापरलं होतं. या टोपण नावाने त्यांनी 5 मराठी चित्रपटांना संगीत दिलं होतं. एक संगीतकार म्हणून दिदींचं कार्य लोकसंगीताचा प्रभाव असलेल्या मराठी चालींसाठी ओळखलं जातं. ऐकूया रेशमाच्या रेघानी. अहो येता जाता धक्का का हो मारता, नक्षीदार पदराला हात का हो लावता.
तबलाच आहे फक्त, असं वाटलं का ऐकताना? अजिबात नाही. रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने, रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दमे काढेला, हात नगाला माझ्या साडीला. रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने, हो रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दमे काढेला, हात नगाला माझ्या साडीला. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुलयेलाची. नवी कोरी साडी लाख मोलाची, भरली मी नक्षी फुलयेलाची. येलाची बैलाची घुमपियल राघू मोर जोडीला, हात नगाला माझ्या साडीला, हात नगाला माझ्या साडीला. जात होते वाटण मी तोऱ्यात, मी तोऱ्यात. जात होते वाटण मी तोऱ्यात, मी तोऱ्यात. अवचिताला माझ्या होऱ्यातची होऱ्यात, तुम्ही माझ्या पत्राचा शेवका हो ओढीला, हो तुम्ही माझ्या पत्राचा शेवका हो ओढीला. हात नगाला माझ्या साडीला, हात नगाला माझ्या साडीला. रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने, हो रेशमाच्या रेखाने लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कशी दमे काढीला, हात नगाला माझ्या साडीला. कर्नाटकी कशी दमे काढीला, हात नगाला माझ्या साडीला. याआधी आभार मानायची आपली प्रथा आहे. आशाताईंची वेगवेगळ्या रंगाची, ढंगाची, भावनांची, वेगवेगळ्या गीतकारांची, वेगवेगळ्या संगीत दिग्दर्शकांची गाणी परिमित संचात तुम्ही, एकदम परिमित ना, 3 म्हणजे परिमित संचात तुम्ही सादर केलीत आणि आम्हाला अपरिमित आनंद दिलात. त्याबद्दल सर्व श्रोतृ वृंदातर्फे मी आपले आभार मानते. मला वाटतं आशाताई जिथे कुठे असतील त्या नक्की हे सगळं ऐकत असतील आणि त्यांनीही तुम्हा तिघांना भरभरून आशीर्वाद दिले असतील. आम्हा सर्वांतर्फे, आम्ही तुमच्याहून खूप मोठे असल्यामुळे खूप शुभेच्छा देतो आणि असेच खूप कार्यक्रम करत राहा अशा शुभेच्छा व्यक्त करतो. आणि विद्या काकू आणि सुहास काकू, तुम्हाला खूप थँक्यू. म्हणजे हे तुमचं प्रोफेशन आहे, जसं आमचं प्रोफेशन आहे. आम्ही हे एवढ्या लोकांसमोर आम्ही सादर करू शकतो, पण हे तुमच्यासाठी कदाचित पहिली किंवा दुसरी वेळच असेल. खूप कॉन्फिडन्स लागतो ह्या वयात. आम्ही अस्पायर करतो तुमच्यासारखं होणं. माझी इच्छा आहे की मी पण 60 वर्षावर अशीच एवढ्या लोकांसमोर गाऊ शकेन विथ कॉन्फिडन्स. सो थँक्यू सो मच. खूप सुंदर निवेदन झालं तुमचं. धन्यवाद. आपलं गाणं, सुंदर गाणं आणि वादन आमच्यापर्यंत पोचवणारे नुपूर ऑडिओचे निनाद कांबळे यांचेही आभार. स्क्रीन आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारे गोटीराम टेक्नोसेल्सचे आभार. रंगमंच व्यवस्था करणारे बी कॉन्डोच्या स्टाफचे आभार. आणि या कार्यक्रमाचे प्रायोजक आठले दाम्पत्याचे
मनपूर्वक परत एकदा आभार. आपण सर्व दर्दी श्रोते आहात. आपले धन्यवाद आणि आशीर्वाद टाळ्यांच्या कडकडाटातून कलाकारांपर्यंत पोहोचलेलेच आहेत. आपलेही आभार. आता शेवटच्या गाण्याने कार्यक्रमाचा समारोप होईल. राज्य शासनाचा लता मंगेशकर पुरस्कार हा आशा भोसले यांना घोषित करण्यात आला. ते वर्ष मास्टर दीनानाथ मंगेशकर यांचं जन्मशताब्दी वर्ष होतं. त्यामुळे या पुरस्कार सोहळ्यास खूपच महत्त्व आलं होतं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सत्काराला उत्तर देताना आशाताई म्हणाल्या, लता दीदी मला आईच्या जागी आहे. तिच्या नावाचा पुरस्कार मिळणं यासारखं भाग्य नाही. एक गायिका म्हणून मी किती मोठी आहे याची मला कल्पना नाही. मला हसायला येतं, माझ्या डोळ्यात पाणी येतं, कारण मी माणूस आहे. रसिकांनी कायम माझ्या वागण्यावर स्वभावावर प्रेम केलं. गेली 54-55 वर्ष मी गात आहे. रसिकांकडून आजही पूर्वी इतकाच प्रतिसाद मला मिळतो आहे. व्यक्ती कितीही यशस्वी झाली तरी तिनं माणूस म्हणूनच जमिनीवरून चालणं योग्य असतं, असं त्या नेहमी म्हणायच्या. इसवी सन 2000 सालीच भारतीय सिनेमातील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके हा पुरस्कारही आशाताईंना प्रदान करण्यात आला होता. कार्यक्रमाचा शेवट आपण पुढचं पाऊल या चित्रपटातील फिरूनी नवी जन्मे नमी या गाण्याने करणार आहोत. या गीताची रचना आहे कवी सुधीर मोघे यांची आणि संगीत आहे अर्थात सुधीर फडके यांचं. जाता जाता परत कुसुमाग्रजांच्या काही ओळी. जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी. जाता जाता गाईन मी गाता गाता जाईन मी. गेल्यावरही या गगनातील गीतांमधून राहीन मी. गेल्यावरही या गगनातील गीतांमधूनही राहीन मी. मला थोडं बोलायचं आहे. आज इतक्या मोठ्या संख्येने इतक्या श्रोत्यांसमोर निवेदन करण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. मी आधी छोटे मोठे केले आहेत, पण मोठ्या प्रेक्षकांसमोर ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे निवेदक म्हणून आणि आयोजक म्हणून माझ्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्याबद्दल आपण समजून घ्याल. मनापासून धन्यवाद. शिकायचं आहे की कार्यक्रम संपल्यावर लगेच उठू नका. आम्हा सगळ्या कलाकारांना तुमच्याबरोबर एक फोटो हवा आहे. आम्हाला सेल्फी हवा असतो. आता मला माहीत नाही, सगळेच सेल्फी काढतात आणि सगळ्यांना सेल्फी काढायला आवडतो. आम्हाला जास्त आवडतो. त्याच्यामुळे प्लीज उठू नका. आम्ही पटकन एक सेल्फी काढू आणि मग तुम्ही जा. फिरूनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू. फिरूनी नवी जन्मेन मी एकाच ह्या जन्मी जणू.
उठू नका, पटकन सेल्फी काढूया.